Hello students, in this video we will learn some examples on the formula of angle between two lines. First example, find the combined equation of lines passing through the origin, each of which making an angle of 30 degree with the line 3x plus 2y minus 11 equal to 0. Solution. असे एक कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे ज्या इक्वेशनमधल्या दोन लाईन्स ओरिजिनमधून पास होत आहेत आणि त्या दोन लाईन्सनी 3x प्लस 2y मायनस 11 इक्वल टू 0 ह्या लाईनबरोबर 30 डिग्रीचा अँगल केलेला आहे. पहिल्यांदा आपण जॉईंटमध्ये जी एक लाईन आहे त्या एका लाईनचा स्लोप एम अश्यूम करणार आहे. जॉईंटमध्ये रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशनमध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्सपैकी एका लाईनचा स्लोप यम आहे हे अश्यूम करायचं आहे. लेट एम बी द स्लोप ऑफ द लाईन विच मेक्स अँगल 30 डिग्री विथ द लाईन 3x प्लस 2y मायनस 11 इक्वल टू 0. आता दिलेली जी लाईन आहे त्या लाईनचा स्लोप आपल्याला मायनस ए डिवायडेड बाय बी हा फॉर्म्युला वापरून काढता येणार आहे. स्लोप ऑफ द लाईन 3x प्लस 2y मायनस 11 इक्वल टू 0 इज मायनस ए डिवायडेड बाय बी इक्वल टू मायनस 3/2. तर ह्या ज्या दोन लाईन्स आहेत म्हणजे ज्या लाईनचा स्लोप आपण यम अश्यूम केला आहे आणि 3x प्लस 2y मायनस 11 इक्वल टू 0 ही लाईन, ह्या दोन लाईन्समधला अँगल 30 डिग्री आहे. ज्यावेळी दोन लाईन्सचे स्लोप्स माहिती आहेत आणि त्या दोन लाईन्समधला अँगल दिलेला आहे त्यावेळी आपल्याला स्लोपशी रिलेटेड जो टॅन थीटाचा फॉर्म्युला आहे तो वापरायचा आहे. टॅन थीटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 इंटू m2. आता इथं दोन लाईनचे स्लोप्स, एका लाईनचा स्लोप m आहे आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप -3/2 आहे आणि त्या दोन लाईन्समधला अँगल 30 डिग्री दिला आहे. मग त्या व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केल्या. देअरफॉर टॅन 30 इक्वल टू मॉड्युलस ऑफ m मायनस 3/2 डिवायडेड बाय 1 प्लस m इंटू -3/2. आता सिम्प्लिफाय करायचं आहे. देअरफॉर 1/√3 इक्वल टू मॉड्युलस ऑफ m प्लस 3/2 डिवायडेड बाय 1 मायनस 3m डिवायडेड बाय 2. देअरफॉर 1/√3 इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन इथं छेद समान करून घ्यायचे आहेत. मॉड्युलस ऑफ 2m प्लस 3 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2 मायनस 3m डिवायडेड बाय 2. आता दोन्ही अंश आणि छेद ह्याच्यातला डिनॉमिनेटर कॉमन फॅक्टर आहे तो काढून टाकला. देअरफॉर 1/√3 इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2m प्लस 3 डिवायडेड बाय 2 मायनस 3m. सिम्प्लिफिकेशन करताना मॉड्युलस साईन काढण्यासाठी स्क्वेअरिंग करायचं आहे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स 1/3 इक्वल टू 2m प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मायनस 3m ब्रॅकेट स्क्वेअर. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. देअरफॉर 2 मायनस 3m ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट 2m प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. तर जे ब्रॅकेट्स आहेत त्यांची एक्सपान्शन्स घ्यायचे आहेत. देअरफॉर 4 मायनस 12m प्लस 9m स्क्वेअर इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट 4m स्क्वेअर प्लस 12m प्लस 9. LHS आहे तशी ठेवली. देअरफॉर 4 मायनस 12m प्लस 9m स्क्वेअर इक्वल टू 3 मल्टिप्लाय केल्यानंतर 12m स्क्वेअर प्लस 36m प्लस 27. देअरफॉर टर्म्स RHSला घेतलेल्या आहेत. देअरफॉर 0 इक्वल टू 3m स्क्वेअर प्लस 48m प्लस 23.
Therefore 3m square plus 48m plus 23 equal to 0. से इक्वेशन 1. इक्वेशन 1 हे रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन आहे. फक्त ते ऑक्झिलरी इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळालेलं आहे. तिथं फक्त एमची जी व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट केली की आपल्याला रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन स्टँडर्ड पेअर ऑफ लाईन्सच्या स्वरूपात मिळणार आहे. आता इथं एम म्हणजे काय? एम हा जॉईंटमधल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्सपैकी एका लाईनचा स्लोप आहे आणि ती लाईन ओरिजिनमधून पास होणारी आहे. म्हणजे त्या लाईनचं इक्वेशन y इक्वल टू एम एक्स ह्या टाईपचं असणार आहे. म्हणजे यमची व्हॅल्यू y अपॉन एक्स ही तिथं सबस्टिट्यूट करायची आहे. Equation 1 is a quadratic equation in M, where M is slope of the line passing through the origin. Therefore, its equation is of the type y equal to mx. Therefore, m equal to y upon x. आता m equal to y upon x ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायची आहे. फ्रॉम इक्वेशन 1 इक्वेशन 1 पुन्हा लिहिलेलं आहे. 3m स्क्वेअर प्लस 48m प्लस 23 इक्वल टू 0. एमची व्हॅल्यू y अपॉन एक्स सबस्टिट्यूट करायचे. therefore 3 इंटू y अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 48 इंटू y अपॉन एक्स प्लस 23 इक्वल टू 0. therefore 3y स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 48y डिवायडेड बाय एक्स प्लस 23 इक्वल टू 0. तर कॉमन डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर घ्यायचं आहे. therefore 3y स्क्वेअर प्लस 48xy प्लस 23x स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर RHSला ट्रान्सफर करायचं आहे. therefore 3y स्क्वेअर प्लस 48xy प्लस 23x स्क्वेअर इक्वल टू 0. therefore 23x स्क्वेअर प्लस 48xy प्लस 3y स्क्वेअर इक्वल टू 0 हे रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन आहे. सेकंड एक्झाम्पल. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ द लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड मेकिंग अँगल π/6 विथ द लाईन 3x प्लस y मायनस 6 इक्वल टू 0. हे एक्झाम्पल त्याच मेथडनी सॉल्व करायचं आहे. आन्सर 13x स्क्वेअर प्लस 12xy मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 0 हे आहे. थर्ड एक्झाम्पल. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड each of which making angle 60 degree with the x axis. त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे. सोल्युशन. कंबाइंड इक्वेशनमध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्स ओरिजिनमधून पास होत आहेत आणि त्या दोन्ही लाईन्सनी एक्स ॲक्सिस बरोबर 60 डिग्रीचा अँगल केलेला आहे. आता कंबाइंडमध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्सपैकी एका लाईनचा स्लोप आपण m अशुम करणार आहे. दॅट इज लेट m बी द स्लोप ऑफ वन ऑफ द रिक्वायर्ड लाईन्स आणि एक्स ॲक्सिसचा स्लोप 0 असतो हे आपण आधी शिकलेलं आहे. तर एक्स ॲक्सिस आणि कंबाइंड इक्वेशनमधली एक लाईन ह्या दोन लाईन्समधला अँगल 60 डिग्री दिलेला आहे. दोन लाईनचे स्लोप्स माहिती आहेत आणि त्या दोन लाईन्समधला अँगल माहिती आहे. त्यावेळी आपल्याला टॅन थीटाचा पहिला फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे टॅन थीटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 m2. याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. आपले दोन स्लोप्स म्हणजे एका लाईनचा स्लोप आपण अशुम केला आहे आणि दुसरा एक्स ॲक्सिसचा स्लोप तो m2 आहे आणि थीटा 60 आहे. therefore tan थीटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ m मायनस 0 डिवायडेड बाय 1 प्लस m इंटू 0. tan 60 √3 आहे. therefore √3 इक्वल टू मॉड्युलस ऑफ m डिवायडेड बाय 1. therefore √3 इक्वल टू मॉड्युलस ऑफ m
Therefore √3 इक्वल टू m. तर स्क्वेअरिंग करायचं आहे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. 3 इक्वल टू m स्क्वेअर. Therefore m स्क्वेअर मायनस 3 इक्वल टू 0. से इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ऑक्झिलरी इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मिळालेलं आहे. तिथं m हा रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन मधल्या 2 लाईन्सपैकी एका लाईनचा स्लोप आहे आणि ती लाईन ओरिजिनमधून पास होती. म्हणजे त्याचं इक्वेशन y इक्वल टू mx ह्या टाईपचं असणार आहे. इक्वेशन 1 इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन m where m is slope of the line passing through the origin. Therefore its equation is y equal to mx. Therefore m equal to y upon x. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवायचे. फ्रॉम इक्वेशन 1 y upon x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 इक्वल टू 0. सिम्प्लिफाय करायचं आहे. y स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इक्वल टू 3. Therefore y स्क्वेअर इक्वल टू 3x स्क्वेअर. Therefore 3x square minus y square equal to 0 is the required joint equation. Fourth example, if the angle between the lines ax square plus 2hxy plus by square equal to 0 is equal to angle between the lines represented by 2x square minus 5xy plus 3y square equal to 0, then show that 100 into bracket h square minus ab equal to a plus b bracket square. Solution. Let theta be the angle between both the pair of lines ax square plus 2hxy plus by square equal to 0 and 2x square minus 5xy plus 3y square equal to 0. इथं 2 पेअर ऑफ लाईन्स दिलेत आणि त्या 2 पेयर्समधला अँगल हा सेम आहे असं दिलेलं आहे. आणि आपल्याला एक इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे. 100 इंटू ब्रॅकेट एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हे प्रूव्ह करायचं आहे. पहिलं जे इक्वेशन आहे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 हा स्टँडर्ड पेअर ऑफ लाईन्स आहे आणि त्या 2 लाईन्समधला अँगल थीटा असेल तर टॅन थीटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिव्हायडेड बाय ए प्लस बी इतका येतो हे आपल्याला माहिती आहे. ह्याला इक्वेशन 3 म्हटलं. तर दुसरा जो पेअर ऑफ लाईन्स आहे तो 2x स्क्वेअर मायनस 5xy प्लस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. इक्वेशन 2 comparing with ax square plus 2hxy plus by square equal to 0, a equal to 2, 2h equal to minus 5, b equal to 3. Therefore h equal to minus 5 by 2. Therefore tan theta equal to modulus of 2 into square root h square minus ab divided by a plus b. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्यात. देअरफोर टॅन थीटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट एच मायनस 5 बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए इज 2 बी इज 3 डिवायडेड बाय 2 प्लस 3. देअरफोर टॅन थीटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट 25 बाय 4 मायनस 6 डिवायडेड बाय 5. Therefore tan theta equal to modulus of 2 into square root of इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन टर्म्स कलेक्ट केल्यानंतर स्क्वेअर रूटची व्हॅल्यू 1/4 डिवायडेड बाय 5. Therefore tan theta equal to modulus of 2 into 1/2 divided by 5. 2 cancel होईल. Therefore tan theta equal to modulus of 1/5. 1/5 पॉझिटिव्ह आहे. मॉड्युलस साईनमधून आहे तसा बाहेर घ्यायचा आहे. देअरफोर टॅन थीटा इक्वल टू 1/5 से इक्वेशन 4. दिलेलं काय आहे 2 लाईन्ससाठी थीटा सेम आहे म्हणून टॅन थीटाची व्हॅल्यूसुद्धा सारखीच असणार आहे. सिन्स फॉर बोथ लाईन्स थीटा इज सेम टॅन थीटा इज ऑल्सो सेम.
Therefore, from equations 3 and 4, equating their RHS, we get modulus of 2 into square root h square minus ab divided by a plus b equal to 1 by 5. आता स्क्वेअरिंग करायचं आहे. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. 4 इंटू एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1/25. तिरकस गुणाकार घ्यायचा आहे. Therefore, 100 into h square minus ab equal to a plus b bracket square is the required equation which is to be proved. इथं हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. सन 2020-21 ह्या शैक्षणिक वर्षामध्ये 25% सिलेबस हा कमी केलेला आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन ह्या टॉपिकसाठी याच्या पुढं जे आर्टिकल आहे जनरल पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स ही डिलीट केलेली आहेत, कमी केलेली आहेत.